या सविस्तर माहितीसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यामध्ये सुद्धा मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय। कोथरूडमध्ये या ठिकाणी राहुल देशपांडे प्रसिद्ध गायक आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी आलेले आहेत। सध्याची पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। कोथरूड इथल्या मतदान केंद्रावर मतदारांची खरतर मोठी रांग आहे। तिकडे राहुल देशपांडे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। सध्या पुण्यामध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी प्रसिद्ध गायक या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत। राहुल देशपांडे आपल्या पत्नीसह इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। दुसऱ्या दृश्यामध्ये आपल्याला रवींद्र धंगेकर दिसतात, जे लोकसभेचे काँग्रेसकडून उमेदवार आहेत। ते आपल्या पत्नीसह आता मतदान करण्यासाठी जात आहेत। आधी त्यांनी देवाचं दर्शन घेतलं, बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात आहेत। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे आणि या लढतीकडे खरतर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या दोन्ही उमेदवारांचे पारडे जड आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर यामध्ये कुणाचा विजय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सध्याची ही महत्त्वाची दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। एकीकडे धंगेकर हे चालत मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। आधी त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला आणि आता ते चालत मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। तर दुसरीकडे गायक राहुल देशपांडे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि ते या मतदान करणाऱ्या रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या कोथरूडमध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये प्रशासनाकडून सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसकडून या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आलेली आहे। रवींद्र धंगेकर खरतर आमदार होते आणि त्यानंतर आता त्यांना लोकसभेसाठी काँग्रेसने ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं त्यांच्याकडून केलं जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी रवींद्र धंगेकर आलेले आहेत। पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर खरतर चालत या ठिकाणी मतदान करण्यासाठी निघालेले आहेत आणि इथे काही महिला योगा करताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्याशी आता रवींद्र धंगेकर हे संवाद साधताहेत आणि आपल्याला मतदान करण्याचं आवाहन खरतर ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। त्यांनी ज्येष्ठांचे सुद्धा आशीर्वाद या परिसरामध्ये घेतलेले आहेत। तर दुसऱ्या दृश्यामध्ये जालन्यातली ही दृश्य आपण पाहतोय। रावसाहेब दानवे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आपल्या परिवारासोबत कार्यकर्त्यांसोबत निघालेले आहेत। सकाळीच त्यांनी सुद्धा या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन त्यांचा औक्षण करून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। तब्बल 4 लाख मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास खरतर रावसाहेब दानवे यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। दरम्यान दुसरीकडे पारनेर मधली ही दृश्य आपण पाहतोय। पारनेर मध्ये या ठिकाणी निलेश लंके यांनी मतदान केलेलं आहे। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून खरतर मतदान सुरू झालं आणि अगदी 7 ते 7:15च्या दरम्यानच निलेश लंके यांनी मतदान केलेलं आहे। त्यांनी सुद्धा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा हा सामना रंगणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या लढतीकडे खरतर सर्वांचं लक्ष असणार आहे। निलेश लंके यांच्यावर अजित पवारांनी वारंवार आरोप केलेले आहेत। सुजय विखेंनी सुद्धा वारंवार त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारांचं पारडं खरतर जड आहे। आपण साधा माणूस असल्याचं या ठिकाणी निलेश लंकेंनी सांगितलं, तर सुजय विखे यांनी सुद्धा आपणच कामं केलेली आहेत त्यामुळे आपण विजय होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर या ठिकाणी चालत मतदान करण्यासाठी निघालेले आहेत, तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। एकूणच या सगळ्या घडामोडींवर साम टीव्हीचं लक्ष असणार आहे। दिवसभर तुमचा खासदार कोण या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या घडामोडी या 11 मतदारसंघातल्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे दिवसभर साम टीव्हीच्या या घडामोडींकडे लक्ष असेल। आपण पाहतोय सध्या या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सुजय विखे आणि त्यांचे कार्यकर्ते हे सुद्धा देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। तर ज्योतिबाचे आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्याकडून घेतले जातात। या ठिकाणी